बहुत लोग आ गए हैं, बहुत ज़्यादा लोग भी आ जाएंगे और आना चाहिए, लेकिन हर आदमी को एक विशेष रूप धारण करके एक विशेष समझ रख के आना चाहिए। ये नहीं कि सब लोग बैठे हैं तो हम भी चले गए सहयोग। आप एक विशेष, और आप जो सहयोग में आए हैं, आपका कोई ना कोई उसमें विशेष काम हो। अभी देखिए, एक छोटी सी चीज़ खराब हो जाने से ही ये यंत्र नहीं चल रहा। इसका हर एक छोटा छोटा पुर्जा भी कितना महत्वपूर्ण है। इसी प्रकार हर इंसान जो भी सहयोग में आता है, वो स्त्री हो या पुरुष हो, अत्यंत महत्वपूर्ण है। और हर को चाहिए कि हम अपनी तबीयत ऐसी रखें जिससे हमारी जो यह यंत्रणा है, जो परमात्मा ने यंत्रणा बनाई है, वो ठीक से चल पड़े। हमारे जीवन की ओर लक्ष्य देना चाहिए कि हमने अपने जीवन में जो गलतियाँ की हैं और जिस तरह के हमने अपने अंदर षड्रिपु इकट्ठे किए हुए थे, वो एक एक करके छोड़ देना चाहिए। वो बहुत ही आसान है, क्योंकि अब आप अपने अंदर बसे हुए सांप को देख सकते हैं। जब तक प्रकाश नहीं था, आपने हाथ में सांप पकड़ लिया था, जैसे ही प्रकाश आ गया सांप गिर जाता। आप जैसे ही अपने को देखना शुरू करेंगे, इसी सुंदर प्रकाश में आप वो भी देख सकते हैं कि जो आपकी सुंदरता है, और वो भी देख सकते हैं जो आपकी कुरूपता है। उस कुरूपता को एकदम से ही छोड़ देना चाहिए। आज छोड़ेंगे, फिर कल छोड़ेंगे, फिर कोशिश करेंगे, ऐसे आधे लोगों से ये काम नहीं होना। मराठीत म्हणतात ना, त्याला पाहिजे जातीची, आणि जात कोणची, तर सहयोगाची। आपली एकच जात आहे, आपली जात एक आहे। असं म्हणतात, या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता। सगळ्यांच्या मध्ये आहेत जाती, अनेक जाती आहेत। देवीने अनेक जाती केल्या। एक अशी जात आहे की जे लोक परमेश्वराला विचारत सुद्धा नाही, ती एक जात आहे, जाऊ दे। दुसरी एक जात आहे जी नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात, ती एक जात आहे, जाऊ दे। तिसरी एक जात आहे ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको, तेही आहेत, जाऊ दे। असेही लोक आहेत की जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले, अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत, त्यांचं तेही सुटत नाही। किती सांगितलं तरी सुटत नाही, जाऊ दे, तेही एक। त्याहून असेही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत, ज्यांची बुद्धी त्या बाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसत आहे की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय। हे लोक आपल्या जातीतले आहेत, आपल्या जातीत येऊ शकतात। प्रत्येक माणसाशी सहयोग वर्णिता येत नाही। सहयोगाला समजण्यासाठी सुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजे। मी असं बघते की सहयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भेटतात। काही श्रीमंत माणसं असतात, माताजी ते फार श्रीमंत आहेत, तुम्हाला भेटायची इच्छा आहे, पर मग पुढे का? ते म्हणतात की आम्हाला एकदा माताजींना भेटून द्या। मग त्यांना काय पाहिजे? काही नाही, ते भेटायला म्हणतात। मी म्हणते की अहो राहू देत, त्यांना अजून थोडंसं कमू द्या। लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाले एवढे श्रीमंत आहेत, कारण त्या लायकीचे नाहीत। पैसे आले म्हणून लायकी येत नाही। दुसरे लोक आले म्हणे फार मोठे पॉलिटिशियन आहे, तुम्ही भेटा। म्हटलं दुरून नमस्कार, मला वेळ नाही। मग आज एक साधी बाई आली तर माताजी उठून आल्या भेटायला, हे असं कसं? अहो ते तुम्हाला साधं दिसतं, जे सामान्य दिसतं तेच आम्हाला असामान्य वाटतं, त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसंच आम्ही चालणार आहोत की नाही? तसंच सहयोगाचं सुद्धा डोकं असायला पाहिजे।
बेकारच्या लोकांच्याकडे आपला वेळ दवडू नये. जी मंडळी परमेश्वराला शोधत आहे आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला, लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे. आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण एखाद्या समजा दारुड्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भूतं लागली आहे तशा माणसाला दिवा दाखवला तर तुम्हालाच खायला धावेल. तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय? जगात असे पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंधकारात आहे आणि त्यांना परमेश्वराला भेटायचं. पण असेही पुष्कळ लोक आहेत की जे नुसतं देवाला कशासाठी भेटायचं, तर आम्हाला काहीतरी त्याच्यातनं भौतिक लाभ झाला म्हणजे बरोबर. आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो त्याबद्दल शंका आहे. आज जे आपण लक्ष्मीपूजन इथे मानलेलं आहे त्याला हेच कारण आहे की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे, त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्यातली, त्या पुण्यभूमीतली अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं? अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारुती आहेत आणि जितके गणपती आहेत तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, ह्या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मध्ये देवाच्या नावावर बसून पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बंद केलं पाहिजे. तर मोठं कठीणच काम दिसतं मला ते आहेच, पण सहयोगात इलाज आहेत ह्या लोकांचे, अनेक इलाज. ते इलाज आपण केले पाहिजे, शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून सगळ्यांचे आज्ञाचक्र खराब करतात. त्या आज्ञाचक्रावरून प्रहार करून जो मनुष्य जागरूक असेल त्याला सुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे ते अगदी साधे दिसणारे लोक आहेत, ह्या लोकांच्याकडे लक्ष दिले. ज्या देशामध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण हे सगळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करत असतात. बसतात देवाच्या देवळात, त्यांना देवाची काही भीती नसते. देवाच्या देवळात बसून स्मशानविद्या आणि प्रेतविद्या करतात. कलकत्त्याला मी गेले तर तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहयोग होतो की नाही होत. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काहीतरी बाधा. गरिबी म्हणजे इतकी आलेली आहे कलकत्त्याला, इतकी गरिबी आहे की एखादं उजाडलेलं मोठं गाव असावं आणि असे अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला, ती कलकत्त्याची स्थिती. तर त्या लोकांना मी विचारलं की का बाबा तुमचं असं कसं, तुम्ही इकडे गेले ते का? हो म्हणे आम्ही दीक्षित आहोत. तिथे दीक्षित म्हणे दीक्षित, सगळी मंडळी दीक्षित, इथून तिथवर सगळे दीक्षित लोक. म्हणून मग दुःखी लोक असणार दीक्षित बरोबर, पण त्यांना सांगायची सोय नाही की बाबा हे जे तुम्ही दीक्षितपणा करताय हे बरोबर नव्हे. हे लोक सगळे उपटसूट आहेत. पण नुसते पैसे घ्यायचे असले तर हरकत नाही, पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात ते म्हणजे अत्यंत जालिम. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो, प्रत्येक देवस्थानी. तुम्ही ते मग जेरुसलेमला जा, नाही तर मक्क्याला जा, आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो, त्यांनी अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, इकडनं बाधा आली आणि ती तिकडनं चालली बाहेर. दुसरी गोष्ट व्यसन. व्यसनांच्या अधीन असल्यावरती
लक्ष्मी कधीही घरात राहणार. असं म्हणतात तिकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर. नुसतंच बाटलीच नाही, अनेक तऱ्हेची आपल्याला व्यसन आहे. आता सहयोगानं सर्व व्यसनं सुटतात, ही गोष्ट खरी आहे. थोडीशी जराशी मेहनत जर केली तर सर्व व्यसनं सुटतात. जर व्यसन असली तर लक्ष्मी तर जाणारच आणि यशसुद्धा कधी आयुष्यात येणार नाही. तुमचं जे यश आहे ते सुद्धा संपुष्टात येणार. लक्ष्मी गेल्याबरोबर राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली. कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला तर लक्ष्मी उठते घरात, ती घरात टिकणार नाही.